श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 12वीचा आज मराठीचा पेपर झाला. यानंतर बोर्डाने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आता याचा फायदा होणार आहे. याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे यापुढील पेपर हा 12वी कॉमर्सचा OCMचा आहे आणि 12वी सायन्स बोर्डचा फिजिक्सचा पेपर आहे. याचे IMP प्रश्न PDF स्वरूपात पोस्ट केलेले आहेत. व्हिडिओच्या खाली लिंक आहे, ते फक्त 99 रुपयांमध्ये तुम्हाला भेटतील. तर व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि हा कोर्स नक्की परचेस करा. मराठी, हिंदी, इंग्रजी यामध्ये जे काही IMP प्रश्न दिले होते ते भरपूर प्रमाणात आले होते. मुलांचे रिप्लाय देखील येत आहेत. तर नक्कीच हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे, किंवा प्ले स्टोअरला डायरेक्टली तुम्ही नाना फाउंडेशन सर्च करा. अत्यंत महत्त्वाचा फिजिक्सचा पेपर आहे. काळजी करू नका, याच्यात पूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वीचे जे मराठी भाषा विषयाचे पेपर आहेत, म्हणजे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू असतील, या भाषा विषयामध्ये तुम्हाला माहिती आहे की ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतात, म्हणजे कृती आकृती असतात. यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. पेन्सिलने आकृती काढायची का पेनाने काढायची? काही मुलं पेन्सिलने काढतात, काही मुलं पेनाने काढतात. या विरोधात मंडळामध्ये बऱ्याच तक्रारी येत होत्या. याबद्दल आता बोर्डाने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि बोर्डातर्फे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. तो निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे आज बोर्डाचा मराठीचा पेपर तुमचा कसा गेला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. तर बघा, बोर्डाचे जे चीफ मॉनिटर आहेत नफीस शेख, यांच्याकडे जे पेपर चेक करणारे पर्यवेक्षक असतात, पेपर चेक करणारे, उत्तरपत्रिका चेक करणारे, यांनी काही तक्रारी केल्या की अशा प्रकारे आता मुलांनी पेनाने काढलेल्या आकृत्या काही पेन्सिलने काढलेल्या आहेत. तर पेन्सिलने काढल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की मार्क कापले जातात. अशा बऱ्याच तक्रारी येत होत्या, कारण प्रश्नपत्रिकेमध्येच लिहिलेलं असतं की कृती आकृती ही पेनाने काढावी. तर मग आता पेन्सिलने मुलं काढतात काय काय वेळेस. तर मग आता बोर्डाने याच्यावर सर्वात मोठा निर्णय घेतलेला आणि ही अडचण जी होती नफीस शेख यांनी ही बोर्डाला कळवली. त्यामुळे बोर्डाने आता एक सकारात्मक निर्णय मुलांच्या बाजूने दिलेला आहे. आकृती पेनाने काढावी अशा सूचना प्रश्नपत्रिकेत आहेत. पेन्सिलने आकृती काढली असल्यास अर्धा गुण कापावा अशा सूचना नाहीयेत. मग हे गुण का कापले जातात असे प्रश्न पर्यवेक्षक मॉनिटर करत होते. या संदर्भामुळे विद्यार्थ्यांचे विनाकारण नुकसान होत होते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना हे अतिरिक्त गुण भेटणार आहेत. जरी तुम्ही पेन्सिलने काढली, पेनाने जरी काढली, तरी तुम्हाला पूर्ण गुण द्यावेत अशी मागणी होती. आता ती मागणी बोर्डाने मान्य केलेली आहे आणि याच्या तात्काळ सूचना ह्या मंडळाने शेख यांना दिलेल्या आहेत. आता शेख हे पूर्ण स्तरावर जे पण शिक्षक असतील त्या सर्वांना हे अधिकृत पत्राद्वारे कळवतील. हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा सर्वात चांगला निर्णय आहे. तर आपल्याला काय वाटतं या निर्णयाबद्दल बोर्डाच्या नक्की कमेंट करा आणि बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. तर लक्षात असू द्या, हा निर्णय फक्त ज्या कृती आकृत्या आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू पेपरामध्ये ज्या काय कृती आकृत्या आहेत त्याच्याबद्दल होता. बाकीच्या ज्या विज्ञान आणि भूमितीच्या ज्या आकृत्या आहेत त्याच्याबद्दल हा निर्णय नाहीये. त्यामुळे तुम्ही गांभीर्याने याच्यावर लक्ष द्या. त्यामुळे आता तुम्ही मराठी, हिंदीमध्ये जरी पेन्सिलने जरी आकृती काढली असेल तरी त्याला तुम्हाला पूर्ण मार्क भेटणार आहेत, जर तुमचे उत्तर बरोबर असेल तर. ओके, तर ही अशी अपडेट होती. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. बोर्डाचा हा निर्णय किंवा योग्य आहे का अयोग्य कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.